मग पेशव्यांनी सुद्धा सांगोला कराराच्या माध्यमातून संपूर्ण सत्ता अधिकृतपणे आपल्या हातात घेतली ती अशा प्रकारे. सांगोला आणि मंगळवेढे ही 2 गावे प्रतिनिधी घराण्याच्या ताब्यात होती. ती पेशव्यांनी मागितली. प्रतिनिधींनी नकार दिला तेव्हा सदाशिवराव भाऊ, रामराजे आणि रामचंद्र बाबांनी सांगोल्यावर चाल करून यमाजी शिवदेव यांचा पराभव केला. सांगोले ताब्यात घेतले. तदनंतर सदाशिवराव भाऊ, रामचंद्र बाबा यांनी राज्यकारभाराचा बंदोबस्त पदे, मुलूक, महाल वगैरे छत्रपतींच्या आज्ञेने कायम केला आणि छत्रपतींकडून लिहून घेतले की पेशव्यांनी छत्रपतींच्या नावे दौलतीचा कारभार करावा आणि राजास त्याच्या इतमामासाठी 56 लाख रुपयाचा मुलूक तोडून द्यावा. या करारनाम्यास सांगोल्याचा तह म्हणतात. या तहामुळे पेशवे सत्ताधारी बनले तर छत्रपती नामधारी बनले आणि अशा प्रकारे नानासाहेब, माधवराव यांच्यानंतर एकाहून एक कुचकामी पेशवे गादीवर आले, पण तरीही पेशवाई त्यांच्याच घराण्यात चालत राहिली.